नमस्कार मंडळी, सुप्रभात, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा, जय महाराष्ट्र. लावा ताकद, करा कष्ट. तर मी चाललेले आहे कुठे समजेलच तुम्हाला लवकरच. तर हे बघा, हे आमचे सोबती आहे, तिथं रोडचं काम चालू आहे. एवढं ऊन पडायला लागले तरी यांचं हे काम चालू आहे. आम्हाला काही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीच. आम्हाला थोडी सवलीत बसलेली कामं आहेत. हे तुम्ही बघू शकता, इथं रोडचं काम चाललेलं आहे आणि यांची मुलं पण सावलीला बसलेली आहे तिकडं बाबळी खाली, आणि हे यांची कामं चालू आहे तिकडली. तर असाच माझा ब्लॉग पाहत राहायचंय. फक्त आणि फक्त 10 मिनिटाचा आहे माझा ब्लॉग, तर तो शांत चित्ताने पाहायचा आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर हा आहे रस्ता, आम्ही जिकडं जाणार आहोत तिथला. तुम्हाला कळेलच पुढं आम्ही कुठं जाणार आहे, पण मी आत्ता सांगणार नाही. आणि इथं थांबलेलो होतो सावलीला पाणी प्यायला. आम्ही संचिताला तहान लागलेली होती, मग पाणी पिऊन निघालो होतो, म्हणून ती बाय बाय करत होती. बघू शकताय तुम्ही, रस्त्याच्या कडेने छान झाडं आहेत, छान घरं आहेत. खेड्याकडची घरं असते ती, गावाकडची, शहरातली नाही. आमचं नाही आहे ते आमच्या स्वप्नातलंच आहे. फक्त बघू ते स्वप्न या जन्मी पूर्ण होतं का नाही. पण छान झाडं असतील, घरं अशी पाहिजेत असावी, तर एवढी छान मस्त झाडी वगैरे लावून. पण आमच्या गावाकडली रीतच आहे, कोणत्याही गावाकडे असतं, किती मोठं घर बांधा तुम्ही, पुढं जनावरं असणारच म्हणजे असणारच, कारण तेच आमचं सगळ्यात मोठी संपत्ती. तर इथे आलेलो आहोत आम्ही. आम्हाला वाटात दिसलेल्या होत्या बाळूमामाच्या मेंढ्या, आणि बाळूमामाच्या मेंढ्या दिसणार आणि आम्ही येणार नाही असं शक्यच नाही. नशीबच म्हणलं, आपण चाललो होतो एका देवाला, 2-2 देवांची दर्शन व्हायला लागले, तर चला म्हणलं दर्शन घेऊ आपण. मग किती चांगला योग आहे. तर मग इथं आलेलो होतो, आणि मग इथं संचिता सँडल काढत होती. सँडल घालू नको म्हणत होते घरी येऊन, तरी पण तेवढा सुरगुडा असतोच, ते बाहेर फॅशन स्टाईल मारायची असती. तर इथं ती सँडल काढत थांबली होती, जास्त वेळ लागायला होता म्हणून थांबलो होतो इथं. आणि रांग होती दर्शनाची लागलेली, मग रांगेला उभं राहून दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. इथं बघू शकता, हे बघा कशी काढते, आणि आता झालेली आहे काढून तिची. मग आता आम्ही निघालो आहेत रांगेत दर्शन घ्यायला. तर मग चला म्हणलं, लागा रांगेला लवकर, म्हणजे नाहीतर गर्दी व्हायची. नंतर मग तिने घंटी वाजवली आणि आम्ही रांगेत उभं राहून दर्शन घेतलं. बाहेर आलोत आणि फोटो वगैरे 2-3 काढले तिथं, आणि मग परत निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. कुठे जायचं होतं तुम्हाला सांगायचं आहे पुढं, मी पूर्ण दाखवणार आहे पुढं कुठे जाणार आहे. तर ह्या रस्त्याने निघालेलो होतो आम्ही. कधी पण आम्ही मधल्याच रस्त्याने येतो. हायवे आहे जायला, पण मधून कसं मस्त झाडी वगैरे असते, सावली असते, जो नजारा असतो मधून, म्हणजे कच्च्या रस्त्यांनी जायचा, तो काय हायवेने ती फिलिंग येत नाही. मग त्याच्यामुळं आम्ही मधल्याच रस्त्याने निघत असतो. तर हे बघा, सगळ्या वाटाने झाडं वगैरे. मग काय असा भंडारा लावून निघालो होतो आम्ही बाळूमामाच्या